इमारतीची तोडफोड, पाणी खंडित करण्याची धमकी, बिल्डर कुणाल शहासाठी सदनिका धारकांचा छळ। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। बिल्डर कुणाल शहाला इमारत खाली करून देण्यासाठी चेअरमॅन आणि सेक्रेटरी यांनी आधी इमारतीची तोडफोड केली, नंतर इमारत कमकुवत आहे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला। जे सदनिका धारक इमारत खाली करत नव्हते त्यांना नळ जोडणी खंडित करण्याची धमकी दिली। एकूणच बिल्डर कुणाल शहाला इमारत खाली करून देण्यासाठी गैरव्यवहाराला विरोध करणाऱ्या सदनिका धारकांचा अक्षरशः छळ करण्यात आला। त्यांनी 18 फेब्रुवारी 2025 एक स्ट्रक्चर ऑडिट केलंय। आता फेक मी यासाठी म्हणेन कारण जी एक आयडियल प्रोसेस आहे स्ट्रक्चर ऑडिटची ती फॉलो केली नाही आहे त्यांनी। फक्त ते घरांच्या ज्या खिडक्या दरवाजे तोडले आहेत, तो पाईप, तो लिकेज आहे, हे आहे ते आहे करून त्यांनी एक स्ट्रक्चर ऑडिट केलं विवेक हातोडे विप्रा कन्सल्टन्सी यांच्यातर्फे, आणि महानगरपालिकेला रिपोर्ट असा सादर केला की आमची बिल्डिंग अतिशय धोकादायक झाली। 1 वर्षा अगोदर बिल्डिंगच्या वरती 12 लाख रुपये खर्च करून पत्रे टाकतायत, 1 वर्षा अगोदर जवळजवळ 2,80,000 रुपये खर्च करून रिपेअर करतायत, स्टॅबिलिटी रिपोर्ट घेतात, 7 वर्ष धोका नाही, आणि तोच चेअरमॅन सेक्रेटरी त्याच नेक्स्ट इयरमध्ये महानगरपालिकेला नोटीस द्यायला सांगतोय की आमची बिल्डिंग राहण्यासाठी अतिशय धोकादायक झाली आहे, C1 कॅटेगरीमध्ये आलेली आहे, तर तुम्ही ती लवकरात लवकर रिकामी करून तोडण्यात यावी, निष्कासित करण्यात यावीत, असं महानगरपालिकेच्या मनोज वनमाळी यांनी आम्हाला नोटीस दिलं 28 फेब्रुवारी 2025ला। आता त्याच्या विरोधात आम्ही एक ॲडव्होकेट थ्रू आम्ही त्यांना नोटीस पाठवलं। विप्रा हातोड्यांनी जे काही केलं होतं स्ट्रक्चर ऑडिट ते आम्ही मागवलं त्यांना। आम्ही आमचं जे 2023ला स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं त्याचा रिपोर्ट दिला, पण त्याची त्यांनी काही दखल घेतली नाही महानगरपालिकेने, आणि त्यांनी एक दुसरं नोटीस पाठवलं आम्हाला की ही सेकंड नोटीस आहे, घर रिकामी करा, C1 मध्ये बिल्डिंग आले, तात्काळ तुम्ही कारवाई करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुम्हाला घरातून बाहेर काढून बिल्डिंग तोडू। मग त्यावेळी आम्ही पुन्हा त्यांना जे अगोदरचे ते रिमाइंडर वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या। या सगळ्या गोष्टींचं आम्ही त्यांना सांगितलं की बाबा कशा प्रकारे तुम्ही चुकीचं करतायत। वनमाळींच्या ऑफिसमध्ये मनोज वनमाळींना आम्ही जे तिथे रहिवासी राहत होतो आम्ही सर्वजण जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा हे या पद्धतीने चाललंय, सगळं संगनमत आहे बिल्डरचं, सोसायटीचं सगळं, आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता आम्हाला नोटीस पाठवतात। तर मनोज वनमाळी यांचं असं म्हणणं आहे, आमच्याकडे रेकॉर्डेड आहे ते, मनोज वनमाळी यांचं असं म्हणणं आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी बघत नाही, म्हणजे जे आता माजी आयुक्त होते वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती H, जिथे आता संगीता घाडीगावकर मॅडम आहेत, त्यांच्या अगोदर मनोज वनमाळी हे होते। तर मनोज वनमाळी यांचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही गोष्टींची शहानिशा करायची गरज नाही, मी फक्त पेपर बघतो, हे रेकॉर्डेड आहे आमच्याकडे व्हिडिओ, मी फक्त पेपर बघतो आणि नोटीस काढतो। तुमचं हे पेपर बघितले, C1 ची नोटीस काढली, तुम्हाला नोटीस मागे घ्यायची असेल तर तुम्ही ऑडिट करून या, मी दुसरी नोटीस काढतो, माझी नोटीस मागे घेतो। आता हे त्यांचं म्हणणं जे आहे ते आता कितपत योग्य आहे आता ते सांगू शकत नाही, पण म्हटलं ठीक आहे। आता आम्ही राहणारे मेंबर्स होतो, जवळजवळ एक 15 मेंबर्स आहोत। आता स्ट्रक्चर ऑडिट वगैरे करायचं अगोदर सर्व मेंबर्सनी मिळून सोसायटीच्या पैशाने केलं, पण तरी असून आम्ही सर्व मेंबर्सनी मग आता 4-5 लोकांनी आम्ही सगळे पैसे जमा केले आणि स्ट्रक्चर ऑडिट पुन्हा केलं, आणि स्ट्रक्चर ऑडिट आम्ही आता केलं आणि त्याचा रिपोर्ट आला C2A चा, की ज्यामध्ये त्यांनी आम्हाला काही दुरुस्ती सांगितल्या आहेत त्या जर आम्ही केल्या, आणि ह्या दुरुस्ती सुद्धा त्या ज्या ह्या भंगारवाल्यांनी या सेक्रेटरी चेअरमॅनच्या सांगण्यावर जी तोडफोड केली आहे, ते दरवाजे खिडक्या वगैरे काढताना त्या दुरुस्ती आल्या आहेत त्या रिपोर्टमध्ये। बाकी अशी कुठलीही दुरुस्ती नाहीये की जी असं सांगू शकेल की बिल्डिंग C1 मध्ये जाते। जे ह्या लोकांनी स्वतः तोडफोड केली आहे, जाणीवपूर्वक तोडफोड केली आहे, ते दुरुस्ती करा एवढा आता रिपोर्ट आलाय, C2A ची कॅटेगरीमध्ये आलेला आहे, आणि ते दुरुस्ती केल्यानंतर आम्हाला स्टॅबिलिटी रिपोर्ट मिळेल की बिल्डिंग C1 मध्ये जात नाही, ती तोडण्यात घाई करू नये असं आम्हाला रिपोर्ट मिळेल। आम्ही ते आता रीतसरपणे आता आम्ही ज्या C1 च्या नोटीसला चॅलेंज जे आता करत आहोत त्या संदर्भात आम्ही इथे देतो। आता आम्ही जे स्ट्रक्चर ऑडिट केलं त्याचा रिपोर्ट आम्ही साधारण 28 एप्रिलला आम्ही महानगरपालिकेमध्ये सबमिट केला, आणि तिकडे ज्या संगीता घाडीगावकर मॅडम, आणि ह्या दरम्यान 28 एप्रिलच्या अगोदर 2 वेळा महानगरपालिकेमधून कुठलाही लेटर न घेता, कुठलाही आदेश न घेता आमचं पाणी कापण्यासाठी लोक येत होती।
ते एक केतन राऊत म्हणून आहेत, ते तर असे म्हणजे अशा मनमानी म्हणजे मोगली म्हणू शकतात तुम्ही, या पद्धतीने त्यांचा कारभार होता. लोकांना घेऊन आलेले, मी तोडणार म्हणजे तोडणार, तुमचं पाणी कापणार म्हणजे कापणार, तुम्ही काही करा. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही रीतसर अर्ज दिला आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही तिकडे आता स्ट्रक्चर ऑडिट करून हे सगळं आम्ही सबमिट करतो आहोत. तो बोलतो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, मी हे कापणार म्हणजे कापणार. त्यांना जनप्रतिनिधींनी फोन केला होता, आमदारांनी त्यांना फोन केला की बाबा हे करू नका, त्यांचं प्रकरण हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तरी त्यांना न जुमानता त्याने चालूच ठेवलं. बोलतो मी त्या संगीता घाडीगावकर मॅडमची ऑर्डर आल्याशिवाय थांबणार नाही. सरते शेवटी मग आमदार साहेबांनी, राजन नाईक साहेबांनी संगीता घाडीगावकर मॅडमना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मॅडम ह्या सगळ्या गोष्टी ज्या करतायत ह्या तुमच्या नकळत होत आहेत की तुमच्या माहितीमध्ये होत आहेत माहीत नाही, पण हे प्रकरण वेगळं आहे, तर त्याची शहानिशा करूनच या सगळ्या गोष्टी करा. त्यावेळी त्या मॅडमनी ते काम थांबवलं, पाणी कापायचं. 2 वेळा पाणी कापायला आलेली माणसं 2ही वेळा तर खड्डा खणून पुन्हा बुजवून गेलेली आहेत. त्याचेही व्हिडिओ आम्ही काढलेले आहेत. आता आम्ही स्ट्रक्चर ऑडिट केलं आणि 28 एप्रिलला आम्ही महानगरपालिकेमध्ये ते सबमिट केलं. आणि जी आमची सिव्हिल जी केस सुरू होती सिव्हिल सूटची, हे वसई कोर्टमध्ये जी सुरू होती, त्यामध्ये जज साहेबांचं असं म्हणणं होतं की सेक्शन 164 प्रमाणे काहीतरी जे आम्ही जसा अर्ज करायला पाहिजे होता 60 दिवस अगोदर आम्ही त्यांना अर्ज केला पाहिजे होता, ते काही त्यांनी केलं नाही आहे, तुम्ही ते केलं नाही आहे, त्यामुळे ही खारिज करण्यात येत आहे, तुम्ही पुन्हा अपील करा, असं त्यांचं म्हणण्याची केस ऑर्डर त्यांची अशी दिलेली आहे. आता ज्या जज साहेबांनी जो नियम सांगत आहेत त्यांनी स्वतः ती केस ॲडमिट करून घेतली होती, त्यावेळी त्यांना तो नियम कळला नव्हता, पण ह्या 4-5 महिन्यानंतर त्यांच्या तो नियम लक्षात आला असेल आणि त्यांनी ती केस तिथेच खारिज केली. आता ती केस खारिज होते 29 एप्रिलला. 30 एप्रिलला कोर्टची ऑर्डर त्यांना ऑफिशियली मिळते ती डाउनलोड करून. ती कोर्टची ऑर्डर ज्याचा C1शी काही संबंध नव्हता, केस टाकली होती ऑक्टोबरमध्ये आणि C1ची नोटीस आम्हाला येते फेब्रुवारी 28ला म्हणजे मार्चमध्येच, ज्याचा C1शी काही संबंध नव्हता. तर ती जी केस आहे जी खारिज करण्यात आली होती त्याचा रिपोर्ट महानगरपालिकेमध्ये चेअरमॅन सेक्रेटरीने जमा केला आणि सांगितलं मॅडम, म्हणजे ज्या मॅडम आहेत त्यांच्या इथे, त्यांनी सांगितलं की हे केस हार गे. खरं ती ऑर्डर काय आहे कसं आहे हे वाचण्याचं त्यांनी महानगरपालिकेने जरुरी समजलं नाही. त्यामध्ये क्लिअर लिहिलं होतं की तुम्ही पुन्हा अपील करा, या पद्धतीने केस पुन्हा तुम्ही अपील करा, हे त्या ऑर्डरमध्ये होतं. आणि ती ऑर्डर C1च्या संदर्भात नव्हती, ती ऑर्डर वेगळ्या संदर्भात होती. रिडेव्हलपमेंटची जी फेक प्रोसेस झाली आहे त्या संदर्भात केस होती, ज्याचा C1च्या नोटीसशी काही संबंध नाही. एवढं असताना सुद्धा ते रुपेश म्हणून कोण आहेत महानगरपालिकेमध्ये, त्यांनी दुपारी 12 वाजता चेअरमॅन सेक्रेटरीने आमच्या तो रिपोर्ट तिथे सबमिट केला आणि संध्याकाळी 7 वाजता म्हणजे ऑफिशियल टाइमला डावलून आम्हाला अंतिम नोटीस पाठवली की तुम्ही C1च्या विरोधात केलेली केस हरला आहात आणि तुम्हाला आम्ही 48 तासाची मुदत. C1ची केसच नव्हती हे सुद्धा त्यांना महाभागांनी वाचणं जरुरी समजलं नाही. त्यांनी आम्हाला सरळ नोटीस काढली, अंतिम नोटीस, की 48 तासात घरं रिकामी करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, तोडक कारवाई होईल, त्याला आम्ही जबाबदार नसू वगैरे, ही नोटीस पाठवतात आम्हाला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी त्या संगीता घाडीगावकर मॅडमला कॉल केला, त्याच दिवशी संध्याकाळी कॉल केला. त्या असं म्हणतायत की मला तुमची ती 28 एप्रिलची नोटीस, हे जे तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट जे सबमिट केलं होतं ते काही मला मिळालं नाही अजूनपर्यंत. म्हणजे त्या मॅडमना 30 एप्रिलला दुपारी 12 वाजता सबमिट केलेलं असतं ते रिपोर्ट्स मिळतात, त्याचे ती सरळ सही करून पुढच्या 6-7 तासामध्ये आम्हाला नोटीस पण पाठवते, पण आम्ही 28 एप्रिलला सबमिट केलेला रिपोर्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मग त्यानंतर आम्ही काही जनप्रतिनिधींना भेटलो, आमदार साहेबांना पण भेटलो. आमदार साहेबांनी मॅडमना सांगितलं की मॅडम त्यांचा असा रिपोर्ट आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही वाचतात का नोटीस काढायच्या अगोदर, ह्या शब्दात आमदार साहेबांनी मॅडमना सांगितलं. मॅडमनी सांगितलं की बाबा तुम्ही या सर्व तुमचं म्हणणं माझ्यासमोर मांडा. तर त्याप्रमाणे आज दिनांक 2 मे 2025 आज आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन संगीता घाडीगावकर या मॅडमना भेटलो होतो. आता त्या मॅडमचं असं म्हणणं होतं की मी तुमची नोटीस बघितली नाही, माझ्याकडून ती चूक झाली असेल, माझ्यापर्यंत तुमचं स्ट्रक्चर ऑडिट पोहोचलं नाही. मग मॅडम तुम्ही त्या लोकांची नोटीस 4 तासात त्यावर तुम्ही उत्तर देता, आम्ही 2 दिवसा अगोदर तुम्हाला सबमिट केलेलं तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, ते तुम्ही जरुरी समजत नाहीत.
मग असा जर तुम्ही एवढ्या प्रशासकीय अधिकारी असून तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या मॅडम आहात, तुम्ही अशाच डोळे बंद करून जर सह्या करायला लागलात तर पुढे जनतेने करायचं काय? आणि तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर जर बसत असून तुमच्याकडून ही चूक होत असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी? आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं, त्याचा जाब विचारला, त्यावेळी त्यांनी मग आज त्यांनी जी दिली होती नोटीस आम्हाला 30 एप्रिलला जी नोटीस दिली होती ती त्यांनी स्थगित करून आज आम्हाला वेगळी नोटीस दिली. एक वेगळी नोटीस आम्हाला अशी दिली की आता याच्यामध्ये तुमचं स्ट्रक्चर ऑडिट आणि त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट यावरती TAC कमिटी विचार करेल, तोपर्यंत तुमच्यावर ही कारवाई होणार नाही अशी आम्हाला त्यांनी आज एक नोटीस दिली आहे. आता माझं म्हणणं हे आहे की या सर्व प्रक्रियेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय, एवढ्या सगळ्या गैरप्रकार होतोय, सर्व आम्ही रीतसर या गोष्टी ज्या आमच्यावरती जे होतं, आता सोसायटीमध्ये चेअरमॅन सेक्रेटरीने आमचे CCTV कॅमेरे काढले, कचरा काढणं, झाडू मारणं, वॉचमेन ह्या बेसिक सुविधा बंद केल्या. त्या संदर्भात आम्ही अमर शिंदेना कंप्लेंट सुद्धा केली की 15 फॅमिली इथे राहत असताना आमच्या सह्यानिशी त्यांना आम्ही तक्रार अर्ज दिला की आम्ही इथे राहत असताना आमच्या सुविधा का बंद करण्यात आल्या. तिथूनही अजूनपर्यंत आम्हाला काही उत्तर प्राप्त झालेलं नाहीये आणि ते अपेक्षित होतच की त्यांच्याकडून काही उत्तर येणार नाही आम्हाला. यावरील तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.